So last lecture we have completed much part of the centrifugal pump. जवळजवळ सगळे पार्ट्स आपण डिस्कस केलेले आहेत. सगळ्यात शेवटी आपण कुठेतरी थांबलो होतो. The last part where we did stop is can anyone remember आपण कुठे थांबलो होतो? लास्ट लेक्चर आपण कुठे थांबलो होतो? काय आठवतंय? कोण सांगू शकते? एनीवन? Where did we stop last lecture? सेंट्रिफ्युगल पंप. अरे ते तर सेंट्रिफ्युगल पंप 2 लेक्चर झालं बघतो आपण. गेल्या लेक्चरला कुठं थांबलो होतो? कुठं थांबलो होतो सर आपण? पंप मध्ये पाणी भरलेलं. करेक्ट. आपण पंप मध्ये पाणी भरत होतो. Getting it? If I am not wrong, we were filling water in the pump. Getting it? We were filling water in the pump. And why we were filling? का बरं पंप मध्ये पाणी भरत होतो? कारण आपण एक प्रिन्सिपल बघितलं होतं. काय प्रिन्सिपल होतं? द suction created depends upon density of fluid. correct Density of fluid. Density. fluid which is rotated. Getting it? The suction created depends on density of fluid which is rotated. Getting it? So, rotating only air does not create the 3 वजा होणार आहे ते 3 वजा 3 वजा हो 3 वजा कसं काय काय करावं पोरांना या कळे ना मला हा ठीक आहे okay so what we are talking rotating only air does not create sufficient suction does not create the sufficient suction to suck the water. ठीक आहे जर ह्या पंप मध्ये नुसतीच एअर फिरवली आपण जर आपण नुसती एअर रोटेट केली तर जे सक्शन क्रिएट होणार आहे ते सक्शन सफिशियंट नसतं. गेटिंग इट? हेन्स व्हॉट वी डू वी नीड टू फिल दिस कंप्लीट केसिंग. काय काय फिल करावं लागतं आपल्याला? कंप्लीट केसिंग. हेन्स वी नीड टू फिल दी कंप्लीट केसिंग पूर्ण केसिंग impeller and suction pipe with water. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपल्याला काय काय फिल करावं लागतं पाण्याने हे पूर्ण केसिंग दिस कंप्लीट केसिंग then this impeller and this suction pipe. These three things we need to completely fill with water. Okay, we need to fill these three things completely with water. मग आता तुमच्या मनात कोणाचा तरी प्रश्न आला असेल सर मी इथून जर पाणी भरलं तर इथून पाणी इथं येईल याच्यात भरेल इथून पाणी या संप मध्ये निघून जाईल बरोबर आहे का नाही? इथून पाणी जर आपण टाकलं तर ह्या संप मधून बाहेर निघून जाईल ह्याच्यात पाणी भरणारच नाही. किती जरी वरून पाणी ओतलं तर इथून खाली निघून जाईल. तर त्याच्यासाठी इथं काय असतं त्याच्यासाठी इथं हा असतो फूट वाल्व अँड स्ट्रेनर. मग आता हे फूट वाल्व काय भानगड आहे? सो लेट अस वी विल डिस्कस दॅट. फूट वाल्व इज युनिडायरेक्शनल वाल्व. फूट वाल्व हा काय आहे? युनिडायरेक्शनल वाल्व आहे. युनिडायरेक्शनल म्हणजे काय? एकच डायरेक्शन असलेला. याचा अर्थ होतो हा वाल्व पाण्याला फक्त एकाच डायरेक्शननी अलाउ करतो दुसऱ्या डायरेक्शननी वॉटर फ्लो हा अलाउ करत नाही. ओके सो आय विल शो यू नाउ हाऊ द युनिडायरेक्शनल वाल्व विल बी और हाऊ द युनिडायरेक्शनल वाल्व इज. एक जनरल आयडिया देणार आहे.
ओके, आता बघा, लेट अस विल डिस्कस. हा वाल्व आहे. केवढा वाल्व आहे? तर इथून या पॉइंट पासून एवढा. ठीक आहे. याला कशी मोशन आहे? याला अशी मोशन अलाउड आहे. इट कॅन मूव्ह इन दिस डायरेक्शन. ओके. सो नाउ लेट अस वी विल चेक. लेट अस विल सी नाउ. जर पाणी खालून चाललं तर काय होईल? इफ वॉटर विल स्टार्ट फ्लोइंग फ्रॉम डाउन, सो व्हॉट विल हॅपन? दिस valve will flip up. open, हा valve काय होईल? Flip up होईल. It will get open. Clear? Now if water will start coming from top, then what will happen? Then this will flap down. Clear? Ha flap down होईल, but if you will see here, when it will flap down, it will rest here. ज्यावेळेस हा खाली येतो त्यावेळेस हा या इथं रेस्ट करतो. ठीक आहे. हा ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस हा याच्यावरती रेस्ट करतो आणि या पाईपला बंद करतो. है ना? When water tries to come from top, then this valve automatically closes. Okay, and it prevents the water from leaving to sump. It prevents the water from leaving to sump. तो पाण्याला संप मध्ये जाऊ देत नाही. Getting it? So this is the foot valve. Foot valve. The foot valve is unidirectional valve. Means it allows only one directional travel of water. Understood this? थोडंसं समजलं का? yes sir, Yes, sir. Yes, sir. It allows water to only enter the pump and does not allow to leave. तो पाण्याला फक्त आतमध्ये यायला अलाव करतो पण बाहेर जायला अलाव करत नाही. ओके. This is foot valve. Now let us see what is strainer. आता बघूया स्ट्रेनर काय आहे. What is strainer? So strainer काय आहे? Strainer is one type of filter. So what is strainer? Strainer is one type of filter. Which allows only water to enter the pump. विहिरीत काय काय असतं ना? विहिरीत मासे असतात. गेटिंग इट? झाडं असतात, वेली असतात, काय 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 असतं पाण्यामध्ये ना विहिरीमध्ये. वॉटर कंटेन्स मच टाइप ऑफ डर्ट एलिमेंट्स. पाण्यामध्ये बऱ्यापैकी खूप प्रकारचे डर्ट एलिमेंट्स असतात, सस्पेंडेड एलिमेंट्स असतात. ओके. सो इफ ऑल द थिंग्स विल कम इन, then it may damage the pump. Getting it? Let us imagine one stone. Suppose एखादा खडा याच्यामध्ये आला. So what will happen? This stone will enter the impeller and impeller will rotate that stone and then that stone will strike over the casing. Clear? And in turn the casing may damage. Clear? So if the stone will come, then that issue will happen. Clear? If some plant enters, एखादा प्लांट आला, झाड आला तर काय होईल? और एनी थ्रेड, एखादा दोरा, थ्रेड्स असल्या काय गोष्टी आल्या तर काय करतील ते? Those things will jam the pump. Getting it? Those things will jam the pump. So this way the pump can get damaged. Hence the strainer is essential. That is why the strainer is also essential. Strainer is one type of filter which allows only water to enter the pump. Getting it? So this is how these are the two important terms which are to
foot valve and strainer. These are at the very most bottom of the pump. हे पंपच्या अगदी तळाच्या बाजूला असतात. याला मराठीमध्ये काय नाव आहे बरं, कोण सांगेल का? याला म्हणा किंवा हा जो युनिडायरेक्शनल वाल्व आपण काढला होता त्याला पण काहीतरी एक नाव आहे. कोण सांगेल का? ज्यांच्या शेतात हा पंप आहे ते सांगू शकतील का? हे काय म्हणते त्याला? किंवा ह्या युनिडायरेक्शनल वाल्वला काय म्हणतात? फुटबॉल. फुटबॉल तर म्हणते तशी आहे की. दुसरं नाव? जाळी. हा सर. काही ठिकाणी ह्याला गाडगं म्हणतात है ना. समवेअर इट हॅज अ सर्क्युलर शेप, so there at they call it गाडगं. Somewhere this unidirectional valve is called as टाळी. त्याला टाळी पण म्हणतात, कधी ऐकलं असेल. करेक्ट. So this is how. हो सर. हा, in rural areas it will have different names. तुम्ही दुकानात गेलात आणि मागितलं तर काही गोष्टींना वेगळ्या नावाने ओळखलं जातं. Getting it? So that is how. If you will ask for a strainer, nobody will know that. Nobody will give you the strainer because the strainer is a technical word. Shopkeepers may not know. Some may know. काही जणांना माहित असेल, but some shopkeepers may not know what is meant by strainer. Getting it? So in that case, while purchasing the things, you should know its local name as well. त्याच्यामुळे त्याचं कन्व्हेन्शनल नाव पण तुम्हाला माहित पाहिजे. जसं आपण वायसर म्हणतो, वायसर द्या. वायसर इज अ रॉंग वर्ड. करेक्ट वर्ड इज वॉशर. But if you will ask for washer, then nobody will give you. Getting it? So you need to call only wiser, then only people will give you. Getting it? So this is how the conventional names and technical names sometimes differ. So you should know both. Okay. Now in this way we have covered all the names here. ह्याच्यातले सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण आता कव्हर केल्या. ओके. आता आपण काय बघूयात? नाउ लेट अस विल सी द कंप्लीट वर्किंग. Clear? Now let us will see the complete working. आता ह्यातला हा पार्ट थोडासा राहिलाय. त्यामध्ये जागा सोडली तुम्ही, विसरलोच मी. Okay, so let us will discuss this part. हा issue discuss करूया. The suction created depends upon density of fluid which is rotated. Rotating only air does not create sufficient suction to suck the water. Hence we need to fill the complete casing, impeller and suction pipe with water. Okay, so why we need to fill it? In order to create the sufficient amount of suction. This process of adding the water into pump before it starts is called as, यालाच काय नाव आहे? प्राइमिंग. यालाच काय म्हणायचं? प्राइमिंग. This is an important MCQ. What is priming? Priming is the process of adding water into the pump before it starts. Clear? Before it starts, first time. त्याला काय म्हणायचं? प्राइमिंग म्हणायचं. So this is the priming. What is the need of priming? Why we require the priming? The suction created depends on density of fluid which is rotated. Rotating only air does not create the sufficient suction to suck the water. Hence, we need to fill the complete casing, impeller and suction pipe with water. This process of adding water into pump before it starts is called as priming. Okay? तर हे प्राइमिंग वरती क्वेश्चन आला की तुम्हाला हे लिहायचं आहे पूर्ण. ठीक आहे. इथं काय लिहिलेलं आहे आपण? द फंक्शन ऑफ फुट वाल्व. इथं आपण लिहिलंय फंक्शन ऑफ फुट वाल्व. Okay, so please take screenshot of this part. You need to write this. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. Just 1 second. I will mention something here, ना.
priming and why priming is required. Okay, so this is the question and this is the answer. Okay, this is not the answer of priming. हे primingचं answer नाहीये बरं का, हे वेगळे. This is different. Foot valve, it is different. Here we are studying the working of foot valve and this is different. Take the screenshot. Done it? 1, 2, 3, 4, 5. Okay. Lazy people. Now let us will see the complete working of pump. How to start writing. How to start writing. आता याचं उत्तर कसं लिहायचं वर्किंग ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. प्रिन्सिपल आपण पाहिलंय, प्रिन्सिपल मी दिलंय तुम्हाला लिहून. ओके, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. आता कन्स्ट्रक्शन. So in a very simple language we will write the construction. So how to write? An impeller is fitted inside the volute casing. केसिंगला काय लिहायचं आपण? व्हॉल्यूट केसिंग असं लिहायचंय, नुसतं केसिंग नाही. हा केसिंग या शब्दाचा अर्थ फार सोपा आहे. आपण म्हणतो का नाही, सूट केस, सोप केस. सोप केस मध्ये काय ठेवतो? साबण ठेवतो. सूट केस मध्ये काय ठेवतो? सूट ठेवतो. तसंच हे केसिंग. क्लिअर? हे कशाचं आहे? इम्पेलरचं केसिंग आहे, पंपचं केसिंग आहे. An impeller is fitted inside the volute casing. ठीक आहे. त्याच्यानंतर याला 1 नंबर लिहायची आवश्यकता नाहीये. इफ यू विश टू राईट पॉइंट वाइज यू कॅन. सो द सक्शन पाइप is connected to impeller eye. Impeller eye कुठे असतो? हा जो मधला पोर्शन आहे ना, ज्याला सक्शन पाईप जोडली आहे, त्याला म्हणायचं impeller eye. ओके, then delivery pipe is connected to casing. Delivery pipe कशाला कनेक्ट आहे? casing, foot valve and strainer is connected at the end of suction pipe. Suction pipe च्या एका एंडला foot valve आणि strainer connected आहेत. Getting it? So this is what the complete construction. Clear? आता working लिहिताना कसं लिहायचं? While writing the working, how you should write? So working you should write point wise. Point wise म्हणजे नक्की काय सर? कसं लिहायचं? तर वर्किंग लिहिताना पहिल्यांदा हेड लिहायचं वर्किंग. यात लिहायचं the working of each and every component is as below. असं म्हणायचं आणि एक एक चालू करायचं. सगळ्यात पहिल्यांदा कोण लिहिणार ते बघा. आता लेट अस से विल सी फर्स्ट द इम्पेलर. पहिल्यांदा मी घेतला सपोज इम्पेलर. So what the impeller does? Impeller is a circular portion having curved veins. ओके, त्याला काय आहेत? कर्व्ड व्हेन्स आहेत. कशाला? इम्पेलरला. ह्या इम्पेलरला कर्व्ड व्हेन्स. मग इथं तुम्हाला व्हेन्स हा शब्द अवघड वाटत असेल तर तुम्ही कर्व्ड ब्लेड्स पण लिहू शकता. इम्पेलर इज अ सर्क्युलर पोर्शन किंवा सर्क्युलर डिस्क म्हणा. पोर्शन म्हणून डिस्क म्हणूयात आपण, तुम्हाला सोपा शब्द लक्षात राहील. सर्क्युलर डिस्क हॅव्हिंग कर्व्ड ब्लेड्स. ओके, आता इम्पेलर कसा असतो ते आपण लिहिलं. आता काय करतो ते लिहूयात. इम्पेलर रोटेट्स दी वॉटर प्रेझेंट इनसाइड इट. इम्पेलर काय करतो? हा पाण्याला रोटेट करतो. कुठल्या पाण्याला? जे त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे इम्पेलर ब्लेड्सच्या मध्ये, त्या पाण्याला हा रोटेट करतो. इट इम्पार्ट्स. इम्पार्ट्स म्हणा किंवा त्याला तुम्ही दुसरा शब्द वापरू शकता, यूज. इट इम्पार्ट्स
सेंट्रिफ्युगल फोर्स टू दी वॉटर. तो पाण्याला कुठला फोर्स देतो? सेंट्रिफ्युगल फोर्स देतो. त्याच्यामुळे पाण्याला सेंट्रिफ्युगल फोर्स मिळतो. कोणामुळे? इम्पेलर ब्लेड्स मुळे. अँड इन टर्न, त्यालाच कंटिन्यू करू शकता. अँड इन टर्न वॉटर गेन्स दी कायनेटिक एनर्जी. आता मी पूर्ण लिहित नाही, तुम्ही पूर्ण लिहा, तेवढंच उत्तर वाढतं. अँड इन टर्न व्हॉट हॅपन्स? वॉटर गेन्स दी कायनेटिक एनर्जी. ओके, सो इन इम्पेलर मध्ये काय होतं? दी रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू, कशामध्ये कन्वर्ट होते? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. व्हेरी करेक्ट, कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. क्लिअर? हे झालं इम्पेलरचं वर्किंग. आता दुसरं वर्किंग लिहायचं, केसिंग. सो केसिंग हॅज ए व्हॉल्यूट शेप. केसिंग हॅज अ व्हॉल्यूट शेप. केसिंगला व्हॉल्यूट शेप आहे. व्हॉल्यूट मीन्स, आपण इथे लिहूयात, increasing cross sectional area. Okay, due to this volute shape मुळे काय होतं? कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू कुठली? प्रेशर एनर्जी. ओके, तर केसिंगचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. केसिंग हॅज अ व्हॉल्यूट शेप. व्हॉल्यूट मीन्स इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. ड्यू टू दिस व्हॉल्यूट शेप, कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी ऑफ वॉटर. अँड याच्यामुळे काय होतं? वी गेट हाय प्रेशर वॉटर आउट. हे झालं केसिंगचं वर्किंग. ओके, आता तिसरं, what I will do first. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, इम्पेलर आणि केसिंगचा. प्लीज टेक द स्क्रीनशॉट, मेक इट फास्ट. टेकन इट? 1 2 3 4 5. Okay, now foot valve and strainer. Foot valve and strainer. आता हा काय? Foot valve is a unidirectional valve. What is foot valve? Foot valve is a unidirectional valve. It allows only entry of the water and does not allow the water to leave the suction pump to sump. Okay, and does not allow water to leave the suction pipe to sump. पाण्याला सक्शन पाईप मधून संप मध्ये जाऊ देत नाही. कोण जाऊ देत नाही? फुट वाल्व. फुट वाल्व काय? तर युनिडायरेक्शनल वाल्व आहे. ओके, स्ट्रेनर is one type of, what is strainer? It is one type of, काय म्हटलं आपण? One type of filter which allows only water to enter the pump. इथं ओनली वॉटरच्या जागी ओनली क्लीन पण म्हणू शकता तुम्ही. ओनली क्लीन वॉटर टू एंटर दी पंप. ओके, फक्त तशा पाण्याला तो आतमध्ये येऊ देतो. हे झालं फुट वाल्व आणि स्ट्रेनरचं फंक्शन. क्लिअर? त्याच्यानंतर सक्शन पाईप, डिलिव्हरी पाईप, याचं फंक्शन काय लिहायची एवढी गरज नाहीये. आता इथं
इम्पेलर आयचं एक लिहू शकता तुम्ही फंक्शन इम्पेलर आय इज प्रेझेंट inside the casing and at center of the impeller the suction is created at impeller eye and water is sucked at impeller eye. ओके, तर अशा तऱ्हेने आपण काय केलं, आपण ह्यातल्या एलिमेंट्सचं वर्किंग लिहिलं. कुठल्या कुठल्या आपण इम्पेलरचं वर्किंग लिहिलं, केसिंगचं लिहिलं, इम्पेलर आयचं लिहिलं, फुट वाल्व अँड स्ट्रेनरचं लिहिलं. ओके, सक्शन पाईप अँड डिलिव्हरी पाईपचं वर्किंग लिहित नसतात बिकॉज देज आर दी ओनली पाईप्स, त्या फक्त पाईप आहेत. So we cannot write the working for pipe. Pipe is just a media to transfer the liquid, to transfer the water. Getting it? So this is how you can write the working of pump. Okay, and after this, after completing working of each and every element, in short you can write a summary type. एका summary पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता. Okay, कसं लिहायचं? Due to suction created at impeller eye, water is sucked inside the casing or inside the impeller module. This water is rotated by the impeller and in turn the water gains the kinetic energy. Water la kinetic energy yete. This high Ke water flows through the casing and casing madun the flow hoto and Ke gets converted into pressure energy. This high pressure energy water leaves the pump through delivery pipe. Okay, so this is how you can summarize in one paragraph. एका paragraph मध्ये तुम्ही हे answer summarize करून लिहू शकता. Take screenshot of this. Okay, so we got only 2 minutes left. So I request everyone to please put your attendance in chat box. सगळ्यांनी आपली attendance chat box मध्ये टाका. Okay, हे झालं याचं construction. Sorry, हे झालं याचं working. So principle बघितलं, construction बघितलं, working बघितलं. आता याचे बघूयात advantages. आता ऍडव्हान्टेज मधलं ह्याचं पहिलं ऍडव्हान्टेज काय आहे? इट इज ए हाय डिस्चार्ज पंप. हा हाय डिस्चार्ज पंप आहे. पहिले आपण दोन्ही बघितलेले लो टू मीडियम होते, हा एकटाच हाय डिस्चार्ज पंप आहे. ओके, इट्स ऑपरेशनल स्पीड इज हाय. याचं ऑपरेशनल स्पीड हाय आहे. तिसरं, लो नॉइज, व्हायब्रेशन्स अँड विअर. याचे व्हायब्रेशन्स कमी आहेत, याचा आवाज कमी आहे, याचं विअर कमी आहे, म्हणजे हा लवकर डॅमेज होत नाही. ओके, आवाज कमी आहे तुम्ही बघू शकता. जर तुम्ही नवीन एकदम नवीन सेंट्रिफ्युगल पंप घरी आणला तर तो अजिबात व्हायब्रेट होत नाही, खूप कमी आवाज असतो त्याचा. ओके, व्हेरी व्हेरी लो व्हायब्रेशन्स. क्लिअर? सो देन नेक्स्ट अजून याचं ऍडव्हान्टेज पुढचं. पुढचा ऍडव्हान्टेज आहे लो मेंटेनन्स. बघा, आठवतंय का आपल्या घरातला सेंट्रिफ्युगल पंप आपण किती दिवसातून रिपेअर करतो? फार फार तर वर्ष किंवा 2 वर्षानंतर एकदाच तो रिपेअर करावा लागतो. याचा मेंटेनन्स अजिबात नसतो. नवीन आणल्यानंतर पहिले 4-5 वर्ष तर तो मेंटेन करावाच लागत नाही. This is how its maintainability is very high. So it needs very very low maintenance.
Clear? Then easy installation. हा लगेच इन्स्टॉल करता येतो, तुम्ही देखील याला इन्स्टॉल करू शकता. मात्र सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग आणि डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग इन्स्टॉलेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्यांचं इन्स्टॉलेशन फार डिफिकल्ट असतं. ठीक आहे. नंतर याचं पुढचं ऍडव्हान्टेज आहे, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. हाय डेन्स फ्लुइड्स. हाय डेन्सिटी फ्लुइड्स आर pumped easily. ओके, ठीक आहे. हाय डेन्सिटी फ्लुइड्स आर पंप्ड इझिली. का बरं? कारण याच्यात तयार होणारं सक्शन हे डेन्सिटीवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे जर फ्लुइडची डेन्सिटी जास्त असेल तर हा पंप फार चांगल्या पद्धतीने काम करतो. ठीक आहे. सो advantages we have covered. So disadvantages and applications we will see in next lecture. So next lecture we will see disadvantages, applications, and then we will continue with the compressors. Okay, but I request everyone to please be on time for the lecture.